नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गप्पा गोष्टीमध्ये आणि आमच्या नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्हाला दिसत असेल काय, तुम्हाला आधीच्या एका व्लॉगमध्ये दिसलं असेल की आमच्या रूमवर पाण्याची खूप जास्त प्रॉब्लेम होती आणि पाण्याची प्रॉब्लेम इतकी जास्त होती की तुम्ही ते बघितलंच असेल. बट आता या व्हिडिओमध्ये तो गाईज आपण आता रूमवरती आलो, म्हणलं रूमवर येऊन आपण मस्तपैकी झोपूया. तर झोपायचं तर सोडाच, तू बसायला पण जागा ठेवलेली नाही गाईज आपल्याला. आपण आपली बॅग पण नाही काढली, बघू शकता तुम्ही दरवाजामध्येच आहे. आणि म्हणलं आपण ऑफिसमधून आलं की रूमवरती मस्तपैकी झोपूया. आज झोपायचा चांगला प्लॅन होता, तर झोपायचं तर सोडाच. तुम्ही बघू शकता आपण समुद्रामध्ये सध्या, पाण्याच्या तळ्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही, सगळं पाणी पाणी करून टाकलंय मामाने. ह्या आयुष्या इथं गादी टाकून चिवडा टाकून सगळं खातोय मस्तपैकी. हे बघा, हाच इथं पाणी. आमच्या रूममध्ये नुसतं पाणी आहे, जिथं बघा तिथं पाणी. हे बघा, हे सर्व पाण्याखाली आहे. मस्त ऑफिसमधून आलेलो होतो, ऑफिसमधून आज लवकर आलो. लवकर आल्यानंतर असं ठरवलं होतं की यार आज झोपायचं, जरा आराम काढायचा. आणि त्यासाठी ऑफिसमधून काहीतरी खायला घेऊन आलो. बट जर का सर्व मनासारखं झालं तर मग आमचं मग ते काय एकदम नशीबच एकदम भारी ना. आणि आमच्या लाईफमध्ये आता आम्हाला असं वाटते की आता असं वाटत होतं की यार नाही, सर्व काही बरोबर झालं. बट आम्ही 2 स्टेप पुढे जातो तर 200 स्टेप आम्हाला ते मागं येऊन सोडते. तर हे आमच्या गाद्या, हे बघा हे. आणि हा मामा बघ, मामानं गादी बरोबर ठेवून दिली. आणि याचं मेन कारण, ये शख्स देख रहे हो, ये शख्स देखो कुछ नाही. सकाळी हे बघा, हे जे आहे ना, हे पूर्ण असं ब्लॉक केलं होतं. आणि ब्लॉक व्हायचं, आणि हे ब्लॉक कशामुळे माहिती आहे का, हे त्याचं हे मामाची हे जे आहे ना, हे मोती साबण, त्या 40 रुपयाच्या मोती साबणानं 400 नाही, हे एक 800 रुपयाची गादी आहे, दुसरी 800 रुपयाची गादी, तिसरी 800 रुपयाची गादी. आमच्या अण्याचं लॅपटॉप, हे प्रेस पण, माझा स्पीकर कुठं आहे, हा स्पीकर, हा पण पाण्यात होता. आणि हे सर्व फक्त त्या 40-50 रुपयाच्या साबणानं याच्या हलगर्जीपणामुळं. गौर से देखिए इस चेहरे को. हा सीनच नाही आहे. बट सीन हा आहे की आपण सध्या पाण्यात आहोत, की पाणी आपल्यात आहे हेच नाही समजत आहे. सगळ्यांचे कपडे पाण्याखाली, सगळ्यांचं सामान पाण्याखाली, सगळं पाण्याखालीच आहे गाईस. या समुद्रामध्ये पोहायचंच राहिलंय फक्त आता आपल्याला. हा पाणी, सगळी पाण्यात गादी. याला म्हणतात मित्र, एकट्याची गादी स्वतःची त्यांनी सुकायला टाकलेली आहे. आणि आमच्या गादीवरती बसलेला हाच तो. त्या लॅपटॉप पाण्याखाली गेला आमचा, दुसऱ्याने नवीन घेतलेला स्पीकर पाण्याखाली गेलाय. तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही इथून कसं, म्हणजे या खेळातून कसं बाहेर निघू. दिसतंय का तुमचे वक्तव्य अनिमेश सर? वक्तव्य, आय हॅव नो वर्ड्स. मस्तपैकी आजचं छान एकदम नियोजन होतं भाई. बघा तुम्ही, ऑफिसमधून जस्ट आलोय. माझा विचार होता की आता मस्तपैकी एक झोप काढू बिंदास एकदम मस्त. जसं रूम वरती आलो, जसं दरवाजातून पाय टाकलं तसं पाण्यात पडलो, डबक्यात पडलो, काही समजलंच नाही. आता अजून एक मेंबर आले, लोकांची फार गरज आहे. ये आपके जो मामाश्री मंडळी, ओ मंडळी इकडे या. ऐका ना, या ना जरा इकडे, मीटिंग बसूयात. तत्कालीन मीटिंगला ये जरा. हा थांब, एक मिनिट थांब जरा. असं जागा घे तुझी. हा ना, आता प्रपोजल हे आहे की आपण तिला कॉल करायचा, त्या मावशीला 100 रुपये द्यायचे आणि साफ करून घ्यायचं. हे एक सीन. हेच हे पाणीच काढायचे आपल्याला फक्त सगळ्यांना. मग आज मामाने थोडं काम केलंय. आता माझे असं म्हणणं आहे की सगळ्यांनी मिळून हातभार लावा,
असं म्हणणं आहे. नाहीये. नाही, चुकी नाही आहे कोणाची. हा, तर मग माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी थोडं थोडं घेतलं नाही, भरपूर केलं. जाऊ द्या. हालात बेकार थे अपने. हा, चूक झाली तर काही करू शकत नाही बाई. तर लागा लवकर, ऍटलीस्ट झोपता तरी आपल्याला असं थोडंफार तरी. तर या पाण्यामध्ये फक्त रूमच नाही गेलेली आपली, पाण्यामध्ये आपली रूमच नाही गेलेली काहीच, बाकी सगळंच गेलंय. बघू शकता तुम्ही. मी माझे इथे डॉक्युमेंट्स ठेवले होते, जी डिग्री मार्कशीट वगैरे सगळे डॉक्युमेंट्स होते माझे, ते पण पाण्यात भिजलेले. मी काय म्हणतो, ते देवेंद्र फडणवीसची स्कीम शोधा, ते दुष्काळग्रस्तमध्ये माझा एक फोटो लावून द्या. हा हा, ओला दुष्काळ झालेला आहे. फोटो काढ की याचा. आपल्याला ओला दुष्काळ जाहीर करावं लागते. हा मेन विशेष म्हणजे मामाचा तबला तो ओला झाला आहे. ही आपली गादी, हे सगळं सामान आता आपण गॅलरीत काढून ठेवले गाईस. आणि इकडे आता ऋषाने पण हातभार लावायला सुरुवात केलेली आहे. ऋषा साफ करतोय. ऋषाने साफ केलं की आपल्याला पण यांना हातभार लावावा लागणार आहे. तिकडं मामा आपलं जोरात काम चालू आहे मामाचं. तिकडं मामाने आता पोछा सोडून, वायपर सोडून कपडा हातात घेतलेला आहे आणि कपड्याने पाणी पिळून पाणी बाहेर काढतो. याला लावणार तो आता 1-2 दिवस लावतो तो आरामात. मामाचीच गादी शेप मध्ये आहे फक्त. हा, जेनी या सगळ्या गोष्टीचा गेम केलाय त्याची गादी सगळ्यात टॉपला आहे. हे बघा, ही वरती सगळ्यात वरती मामाची गादी, आणि माझी गादी ओली चिंब होऊन एकदम म्हणजे एवढी वजनदार झाली की उचलू पण शकत नाही अशी गादी झालेली आहे माझी. आणि त्याच्यात आमचा साहिल दिसत नाहीये कुठं. साहिल अजून पिक्चरमध्ये नाही. साहिलाला एक रूम द्यावं लागते आपल्याला साफ. हे बघा, हे बघा, याला म्हणते स्पीड. तुम्हाला म्हणलं होतं ऐरोलीमध्ये जे जर साफसफाई करणारे पाहिजे असेल तर आमच्या रूमवरती अवेलेबल आहे. तसेच हे बघा, हा एक माणूस आपल्याला भेटेल आहे. हा सगळ्यात फास्ट काम करतो, चतुराईने काम करते. बघा, हे बघा, पाण्याचा एक बूंद राहत नाही, एक बूंद. तोपर्यंत मेन विशेष पार्ट म्हणजे यांनी चतुराईने ऍटलिस्ट जे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहेत ते बंद केले होते. हे बघा, हा मामा, हे बघा कसं साफ करते. नाही, मी क्रेडिट नाही घेतलं, हे ऋषाने केले. ऋषाने ऍटलिस्ट डोकं लावलं बाई. नाही तर आपल्याला शॉक लागला असता पाण्यामध्ये, माहिती का. एक तरी इलेक्ट्रिकल इंजिनियर असला पाहिजे. थाप्या मारणारे हे थापा मारणारे सिव्हिल इंजिनियर फक्त थापत मारायला पडत होता, तर नुसतं थापा मारत होते. ही बिल्डिंगची क्वालिटी बघितली आम्ही. त्यांच्या डाबावर जाऊन राहिला असतास का? बिल्डिंगची क्वालिटी बघितली आम्ही. हे बिल्डिंग बघा, हे बघा, डाबावर जा, मग लाईटच्या डाबावर. हे असे ऋषा, एक सोबत 1-2 फोटो राहू दे. आज आपल्याकडे मावशी येणार होत्या साफसफाई करायला. ते भेल्यात डायरेक्ट घाबरल्यात. त्या मावशी डायरेक्ट घाबरून गेल्या म्हणे तुमच्या रूम वरती. मावशी काय म्हणते की तुमच्या रूम वरती एवढं पाणी आहे की मला अंदर जायलाही जागा नव्हती. मावशीने दरवाजा उघडला, पाणी बाहेर आहे सगळं. हा, आणि म्हणते तुमची आज तुम्हाला झोपताही नाही येणार. म्हटलं तुम्ही धीर पकडा. तुम्ही धीर पकडा, आम्ही पकडलेला आहे. आम्ही पकडलेला आहे धीर आणि पाणी दोन्ही पण. माहिती अभी काय ते उम्मीद का दामन छुटा तो नाहीये. कॅरम गेला. नाही आहे ना, प्लास्टिक आहे ना. कसलं प्लास्टिक आहे? प्लॅस्टिक आहे. उलट प्लास्टिक जिथून पक्क पाहिजे तिथून पहिला प्लास्टिक नाही. समजलं, गडलं कुठं. हमारी टाइटॅनिक इधर ही डूब गई. अरे भूत पिढी कुणी केले? जी कॅरी बॅग खालून पाहिजे ती हे बघा, वरतून पाहिजे ती खालून. हे बघा, याला म्हणते तुषार. म्हणजे आम्ही थोडंफार श्रीमंत होतो, परत दारिद्र्य रेषेच्या खाली येऊन जातो. दारिद्र्य रेषा काय असते ही आम्हाला माहितच नाही. म्हणजे आमच्याहूनच ती ठरते. आमचं हे किती आहे त्यानुसार ठरली या महिन्याची. भाई माझं स्पीकरचं हे बघ ना तू. ऐ स्पीकर बघ, माझं स्पीकर. थांब जरा. हा, पावसाची कमी आहे, पण आमच्या रूमवर पावसाची कमी नाही आहे. पावसाची नाही, आमच्या रूमवर पाण्याची कमी नाही आहे. होती पाण्याची कमी. आम्ही एवढी कंप्लेंट केली की आमच्या देवबाप्पांनी एवढी ऐकली ती की
तुम्ही बघू शकता केवढी ऐकली असेल. तर मित्रांनो, आज आमच्या रूमवर पाणीच पाणी हाही एक अनुभव 2026मध्ये आमच्या त्या गुड बुकमध्ये ॲड झाला आहे. तर हे आमचे सुपरवाईज करताय. बरोबर होत आहे ना काम? घ्या की जरा हाती. अरे ते ना झाला ना तो त्याला ते बोलतो की घे. मामा हात द्या. गुड वर्क. लेटर ऑफ ॲप्रिशिएशन तुमच्या मेलवर येऊन जाणार. हो, तुमच्या या योग्य कामाबद्दल तुम्हाला ॲप्रिशिएशन मिळालंच पाहिजे. मित्रांनो, अशा थंड वातावरणात आमची आजची झोप एकदम गार होणार आहे. आणि आज आपण काय बनवणार आहे मग जेवायला? मेसवरती जेवण करून येणार आहे आपण. तर आज शिस्तीत मेसवरती जेवण करायला जायचं. आणि एवढं मेहनत घेतली ते बघ, तेव्हा पाणी कसं काढायचं. पाणी कसं काढायचं माहित आहे का? आम्हाला जर किती वेळा सांगितलं की ते उशा वगैरे जरा सरळ ठेवायचं गाद्यावर. धुवून ठेवायचं सरळ. तेच जर नाही यार. ते बघा हे उशीमध्ये बघ ते उशी कशी झाली. कैसा पानी कैसा है लेकिन पानी पानी पहले धीरे से आया, ये क्या चालू था? फिर देख के थोड़ा मुस्कुराया. अरे यार वो सब कॉक तो सब बंद था वो पूरा. अरे तो चोकत झाला होता भाई. ते कॉक चालू होता, तो टाकी भरली, टाकी भरली आणि ते पाणी जसं येतं तसं पाणी आलं. ओव्हरफ्लोचं पाणी आलं. बट त्याच्यात मग काय झालं माहित आहे का? खालचा नळ पण चालू होता. खालचा नळही विषय नाही. मग टाकीत पाणी कसं संपलं? ते जे हे आहे की नाही, त्याच्यात मोती साबणाचे ते जे आउटर कव्हर अटकलेलं. अरे यार ते काय मोती साबण कोणाचा होता? माझं जबरदस्त की मोती साबण मी तर अरे, सिंपल मोतीलाल वापर. जोहरी. मध्ये पुन्हा एकदा क्लिनिंग सर्व्हिसेस. आमचा पत्ता सेक्टर नंबर 1. ऐरोली, ठाणे, नवी मुंबई. आमच्या ए, अरे घे हो, पिंटू कशाला एवढं ऍड्रेस सांगायचं नाही, येतील रे घरी. आमच्याकडे सुशिक्षित कामगार कामगार क्रमांक 1. क्रमांक 1 सिव्हिल इंजिनियर, कामगार क्रमांक 2 दुसरा सिव्हिल इंजिनियर. आणि कामगार संपले. भाई एवढं पाणी साचले पण पहिले कॉफी प्यायला पाहिजे, कारण ऐका ना, खरी मजा चहाची कॉफीची पाण्यात येते ती गाईस. ऐका ना, मी काय म्हणतो, हे वाक्य एवढं सिरियसली घ्यायचं होतं. हे वरच्या पाण्याची मजा येते, खालच्या पाण्याची मजा नाही येत. हे बघा, आपण चहा आणि तिकडे मिसळ पाव खाणार. यहाँ गई बस्ती में हम अपने मस्ती में. लाज आज सोडून दिली यार. मस्त झाले. हे असं छान लागेल यार म्हणजे का नाही छान लागल? तिकडे आम्ही दोघं पाणी करतोय. एक घास तर दे. त्याला का बोलू? माझ्या जरा बोलून राहिलो आता. मामाला राहिला ना, मामा ये. मामाला एक घाल तुला. हे घे. लेटर ऑफ ॲप्रिशिएशन घे मामा. घे बाबा. तुला चालेल चालेल. हे डिमोशन लेटर. कॉफी व्हायला लई वेळ लागतंय रे. यार ते छोटं वाटलं. तर हे बघा मित्रांनो, ऑलमोस्ट आमची रूम क्लीन झाली आहे. पाणी आता, आणि आमच्या गाद्या आज तरी नाही वाटत मला आज याच्यावर झोपावं लागणार आहे. ही रूम पण क्लीन झाली आहे. सो स्टे ट्यून. सो मित्रांनो, असेच जर का मित्रांनो तुम्हाला जर का असंच रोजच्या गंमत आणि अशा गोष्टी ऐकायला मजा येत असेल तर सबस्क्राईब करा आपल्या गप्पा गोष्टीला, आणि कमेंट करा की तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. आणि तुम्ही तरी आमच्याप्रमाणे अशी चुकी नका करू आणि सीख घ्या. म्हणजे आम्ही नेहमीच नसते का ते पैसे देऊन अक्कल विकत घेतली, तर तशातले आम्ही कॅन्डिडेट आहे. तर आम्ही कधीच असं कोणाकडून शिकत नाही, आम्ही नेहमीच स्वतः माती करून शिकतो. तर आम्ही सेल्फ लर्नर या कॅटेगरीत येतो. आणि
तर भेटूयात मित्रांनो. गुड बाय, टाटा.